धुळीत आलो किती वाजता. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज रात्री म्हणजे आजचा दिवस म्हणजे आजची रात्र तर किती पहाटे 5 वाजता आम्ही बंगल्यावर होतो म्हणजे नवरदेवाच्या घरी. आणि आम्ही आलो 5:30 वाजता आपल्या घरी आणि 15-20 मिनटं होतं तिकडं. मग काय तिकडं ते हांड्यात हात घाला, बेड ओपनिंग वा उखाणे घ्या, हे घ्या, ते चालू होतं त्यांच्यावर. त्यांचं सगळं झालं. मग त्यांचं गेले ते बाकीचं चहा पाणी थोडासा. मग आता काय नंतर माहीत नाही. अजून आता वाजले आहे 12 वाजता उठलो. समजलंच नाही. सकाळी लवकर उठून ब्लॉग एडिट केला. मग करता पार 7 वाजले. मग झोपून घेतलं. झोपलो तर डायरेक्ट 12 वाजता उठलो. मग आता डायरेक्ट सकाळी इकडं पप्पाने फोन केला, डाळिंबर पावडर मारायची का इकडे. मग आलो इकडं, पण पप्पाच ट्रॅक्टर चालव बसले. मग आता इकडं मी डाळिंबाचं थोडेसे फोटो घेतले, कारण की ना व्यापाऱ्याला टाकायचे होते. का ते म्हणते अहो तुमचा प्लॉट चांगला आहे म्हणे, हे पिकलेलं आहे असं तसं. म्हटलं हे घ्या. सबूतला टाकून दिलं त्यांना आत्ता. आणि कसं माहिती का, आता प्लॉट आता थोडा आपल्या बाकीचे अजून पिकण्यासाठी पण नाही, अजून एवढं पण नाही. पण मग फळं अजून छोटलेच आहे, बघू शकता तुम्ही. हे असे फळलेले आहे. आता माल पण चांगला सेट झालेला आहे. एवढा तर म्हणजे जास्त म्हणजे हां तुम्ही जास्त म्हणा का, असं नाही, कमी नाही, जास्त आहे. तुम्हाला जिथं आता मी आता कसं चालतो तसं मला दिसू शकतो. Static hum invades my veins marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz of machines scream. आपला हा आहे प्लॉट. याच्यामध्ये आता चाललेला आहे फवारणी, त्याच्यामुळं आता आपण काय करू शकत नाही. आणि पप्पा पावडर मारत आहे. आणि इकडे मी तुम्हाला फळांची साईज पण दाखवतो आहे. आणि इकडे आता तुम्ही बघू शकता पप्पा आले ट्रॅक्टर घेऊन. काय करू बाबर Grinding gears where Barbara. dreams collapse. Caged in the rhythm. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loops. Chasing the sparks in a world gone gray. Wires tangle, whispers of disarray. मी का पावडर मारित नाही माहिती का, ते तुम्ही ना आता समजलंच तुम्हाला. काही दिवसानंतरून काही काळानंतरून समजलंच तशी वेळ आल्यावर. कारण की मी आहे थॅलिसिमिया. आणि थॅलिसिमिया म्हणजे बोन मॅरो ट्रान्सफर केलेलं आहे माझं. आता या गोष्टीला झालेले 2.5 वर्ष. पण मग सरांनी सांगितलं तू स्प्रे मारायचे नाही, कारण की केमिकल असतं ते. त्याच्यामुळं ते नाकात डोळ्यात मग कुठं समजा तोंडात गेलं, इन्फेक्शन झालं तर डायरेक्ट असं होऊ शकतं. एक तर आधीच वरून 2दा जाऊन खाली येईल, त्याच्यामुळं रिक्स नाही घेते आम्ही कोणीच. ते थोडं आता हा व्हिडिओ ब्लर आला असतं थोडंसं नॉर्मल, पण मग काय अडचण नाही. थोडंसं तुम्हाला फक्त आवाज अशी ऐकू शकतो तुम्ही. त्यामुळे माल पण चांगला सेट झालेलं आहे, त्याच्यामुळे मग मी पावडर पण मारत नाही. फक्त आपले खाणं हे ते सगळं मारतो. खाणं सोडायला मी येतो, पप्पा राहते कधी मी राहतो. खाण्याच्या बाबतीत काही नाही. खाणं कसं, खाण्याला काही अडचण नाही. पण पावडरी महागड्या असत्या, त्याला केमिकल हे तसं. आता मी निमकरण मारतो हां,
करण ऑइल पण मारतो, सगळं मारतो मी, फक्त पावडर सोडून. आणि खाणे सगळं मारतो, एवढंच आहे. हाताने पावडर पण मारतो, एवढं काही नाही. फक्त ट्रॅक्टरनी पावडर नाही मारीत. ट्रॅक्टरने का मारेल जेव्हा पुढल्या वर्षी, म्हणजे आता आपला हा 2026-27मध्ये पावडर सुरू करणार मी. कारण कसं मग तेव्हा 3.5 वर्ष पूर्ण होते, नाही तर 3 वर्ष पूर्ण होतील. तिकडे पण ट्रॅक्टर आहे. आणि हे बघा आता हे झाडं, याला किती माल आलेला आहे, किती झाड वाळले. हे आत्ताच बरं काय, आत्ता म्हणजे बांधणी केली ना तेव्हा हे झाड वाळलं. नाही तर ही फांटी नाही का, तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता मागच्या, ही फांटी मी त्या फांटीच्या वरतून टाकली होती. म्हणजे ही फांटी त्यावर तिच्या वरतून टाकली होती, कारण ही ना पूर्ण ही बाई इकडून नाही, ही पूर्ण खाली आली होती. मग आता ती पण तिकडे बघा, एवढं झाड खाटे झाले. तरी किती झाले असेल, 1 2 3 4, हे 5, हे इकडे बघा एक 6वं, ह्या वेळी वाळी 6वं झाल्यावर तिकडे कुठेतरी 7वं. बघू आता किती वेळ आपण इकडं, कारण की आज काही कामच नाही. बंगल्यावर जायचं आज, ते सत्यनारायण पूजा नवरदेव नवरीची. आता थोड्या वेळ जाऊ पण. आणि त्याच्यानंतर ना आपलं हे पण आहे, ते नाही ते आधी झालेलं आहे 8:30 वाजता बहुतेक, सकाळी ते नाही खोबरं वाटी, ते पिचकाऱ्या मारा एकामेकावर, हे बाया ते त्यांनाच माहीत. आता कसं आहे, हे बाई इकडे बघा, हा फळ किती मोठं आहे, याच्यावर आलेला आहे तेल्या, पण हा वाळून गेलेला आहे. सो किती मोठ्या आत हे तर काहीच नाही. आम्ही मागच्या वर्षी ना हे आपण फळं किती कमी 150-200च्या आसपास, 300च्या आसपास फळांना आहे ना तेल्या होता. साईज आहे ना, साईज तेवढी होती, त्याच्यावर तेल्या होत्या. पण आता थोडी तो कमी दिसतोय. आणि लहान झाड म्हणजे लहानपणी आला तर काय अडचण नाही, पण मोठ्या फळांना आला ना खूप त्रास होऊन जातो. मग आता बा हे बाबा, हे काय ब्लर होऊ राहिलं नुसतं. अरे मी ब्लर दिसतो राहिलो माहिती का, याच्यात नुसतं ब्लर दिसतोय. म्हणजे आता मी बॅक असं केला कॅमेरा, मग ब्लर दिसतो. आता ब्लर नाही दिसणार, बहुतेक नाही दिसणार आता. मजबुरी आहे, कामं चालू. आता सुरू झालेला आहे पाऊस इकडे. सो गाईज सर्व पाहुणे गेलेले आणि आता इकडं बाकीचे पण जात आहे. ते बघू शकता, बाकीचे चाललेचे. स्वतः वहिनी गेलेली आहे आणि सर्वांचे जेवण व्यवस्थित झालेले आहे.